मिथुन राशी डिसेंबर 2025. मिथुन राशींच्या लोकांसाठी डिसेंबरचा हा शेवटचा महिना आर्थिक, करिअर, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात कसा असेल? चला तर मग जाणून घेऊयात. या डिसेंबर महिन्याची सुरुवात ही नवीन ऊर्जा आणि आनंदाने होईल, जी तुमच्या प्रत्येक कामात एक नवीन आकार देईल. या काळात तुमचे कोणतेही त्रासदायक काम हे पूर्ण करण्याची खात्री गुरुग्रह करेल. करिअरच्या बाबतीत हा महिना पाहिला असता या महिन्यात नवीन वाटाघाटी आणि प्रकल्पांना अनुकूलता आहे, ज्यामुळे शनीच्या संक्रमणाच्या आशीर्वादामुळे प्रसिद्धी आणि यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीसाठी हा एक आदर्श महिना ठरेल, जिथे तुम्हाला 20 डिसेंबरपर्यंत नवीन नोकरीत यश मिळेल. तुम्हाला आकर्षक गुंतवणूक ऑफर किंवा इच्छित संपर्कांसह भेटी मिळण्याची अपेक्षा असू शकते. याशिवाय परदेश दौऱ्यावर जाण्याचीही शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी शिस्तबद्ध दृष्टिकोनामुळे प्रमोशन मिळण्याचीही दाट शक्यता आहे. नकारात्मक बाजू म्हणजे राहूच्या संक्रमणामुळे कामाशी संबंधित काही निराशा, तणाव आणि अस्थिरता असू शकते. 7 डिसेंबरपासून मंगळ धनु राशीत असल्याने तुमच्या जोडीदाराशी किरकोळ मतभेद होऊ शकतात. तुम्हाला फसव्या क्रियाकलापांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. प्रेम संबंधांमध्ये हा महिना पाहिला असता तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात सुसंवाद आणि शांती राखण्यासाठी जोरदार प्रयत्न कराल. जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर तुम्हाला अहंकाराचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणताही संघर्ष टाळण्यासाठी आणि तुमचे नाते वाचवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी निरोगी अंतर राखले पाहिजे. आर्थिकदृष्ट्या हा महिना पाहिला असता या महिन्यात तुमची आर्थिक परिस्थिती ही अनुकूल असेल, ज्यामुळे तुम्ही प्रलंबित प्रकल्प पूर्ण करू शकाल. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी हा तुमच्यासाठी एक अनुकूल काळ आहे, कारण जुन्या गुंतवणुकीमुळे अपेक्षित परतावा मिळू लागेल. जमिनीच्या गुंतवणुकीसाठी हा एक आदर्श काळ आहे, जो भविष्यात फायदेशीर ठरेल. या महिन्यात तुम्ही घराच्या नूतनीकरणाच्या कोणत्याही योजना आखू शकता. बचतीमध्ये काही अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे गुरुग्रहाच्या प्रगतीमुळे तुम्हाला आर्थिक शिस्त राखावी लागेल. यासाठी तुमच्या खर्चाच्या सवयीबद्दल सावधगिरी बाळगा, कारण केतूच्या प्रभावामुळे तुमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जमिनीशी संबंधित कोणतेही कागदपत्रे कोणालाही न दाखवण्याचा सल्ला दिला जाईल. विद्यार्थ्यांसाठी हा डिसेंबर महिना खूप शुभ आहे, कारण त्यांना त्यांच्या अभ्यासात अपेक्षित निकाल मिळू शकतात, ज्यामुळे ते इच्छित विषयांचा अभ्यास करू शकतील. तुम्हाला तुमच्या इच्छित महाविद्यालयात प्रवेश मिळू शकते. परदेशात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला योग्य वेळेची वाट पाहावी लागेल. मित्रांसोबत किंवा छोट्या सहलींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. विशेषतः 8 ते 15 डिसेंबर दरम्यान खेळासारख्या शैक्षणिक स्पर्धांमध्ये यश मिळण्याची संधी देखील मिळतील. कुटुंब व आरोग्याच्या बाबतीत हा महिना पाहिला असता तुमचे कुटुंब तुम्हाला पाठिंबा देईल आणि तुम्ही तुमच्या भावंडांना आर्थिक मदत देखील कराल. गुरुच्या संक्रमणाने दर्शविल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कुटुंबासह घरी धार्मिक कार्यक्रम आयोजित कराल. आरोग्याच्या बाबतीत हा काळ चांगला राहील आणि तुम्ही नवीन ऊर्जेने काम कराल. धार्मिक यात्रा होईल, ज्यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होईल. या महिन्याच्या अखेरीस किरकोळ पोटाच्या समस्या उद्भवू शकतात, म्हणून या महिन्यात तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.